ला एक अधिवेशन आहे आणि 26 ला एक अधिवेशन आहे. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने ह्या याचिका ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हिज लॉर्डशिप चंद्रचूड यांनी मान्य केलं आणि म्हणाले की मी कोरम ठरवलेला आहे, मी पत्र वाचलेलं आहे आणि त्यामुळे साधारण सोमवारी किंवा मंगळवारी आमची याचिका ऐकली जाईल. लिस्ट म्हणजे मेन्शन केली आहे, त्यामुळे लिस्ट होईल असं चंद्रचूडांनी इशारा दिलेला आहे. काल परवा अजित पवार गटानेच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता फुटणार, स्ट्रॅटेजी ठरलेली आहे वगैरे 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 असे काही बातम्या पेरत राष्ट्रवादीला थोडंसं म्हणजे त्यांच्याबद्दल संशय कसा निर्माण होईल याची व्यवस्था केली. पत्रकार मित्र काय काय असतात. राष्ट्रवादीतला एकही नेता त्यांच्याकडे गेला नव्हता. हे प्रफुल्ल पटेलांमधून सिद्ध झालं. प्रफुल्ल पटेलांनी हे का केलं जरा सांगावं ना. पक्षात किती भांडणं लागली होती, कोणाला कोणाला खासदार व्हायचं होतं. नाशिकच्या एका आमदाराला खासदार व्हायचं होतं, रायगडच्या एका खासदाराला खासदार व्हायचं होतं, अजून 2-4 जण मागे लागले होते खासदार होण्यासाठी आणि त्यातनं वंशाला खासदार व्हायचं होतं. मग हे सगळी अडचण सोडवायची असेल तर काय करायचं. प्रफुल्ल पटेल म्हणजे पक्षाचा खरा भाई प्रफुल्ल पटेल आहे ना. खाताना वही प्रफुल्ल पटेल काय वही सही आमच्याकडे पण होतं, यांच्याकडे पण सुरू झालं. आता काल काहीतरी अजित पवारांनी भयानक मोठं काहीतरी आज सकाळी वगैरे काहीतरी मोठं भाषण केलंय. अजित पवारांनी असं पण म्हटलं की आम्ही वरिष्ठांच्या जन्मी जर आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो. तुम्हाला कृतरित्या अध्यक्ष होण्यापासून कोणी वंचित ठेवलं होतं. तुम्ही आजपर्यंत पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालात, पक्षाच्या कुठल्या आंदोलनात सहभागी झालात. आपण फक्त सत्तेसाठी जन्माला आलेलो आहोत. आपल्या डोक्यात कायम हे खूळ गेलेलंच होतं. त्यामुळे रस्त्यावरून एखादं आंदोलन केलंय का हे आपण दाखवावं. आपल्यावर एखादी तरी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस केस रजिस्टर्ड आहे का आंदोलनाची दाखवावी. फक्त सत्तेचं राजकारण आणि ते पण शरद पवारांचं नाव वापरून. तुम्ही त्यांच्या रक्ताचे नसले तरी रक्तातच होतात त्यांच्या. आणि म्हणूनच 91 साली तुम्ही खासदार झालात, 93 साली तुम्ही परत आमदार झालात, 93 साली सुधाकरराव नायकांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालात, त्याच्यानंतर 99 सालापासून 2014 सालापर्यंत सर्व महत्वाची खाती तुमच्याकडे होती. तुमची सर्व बदनामी ही पक्षाला हानिकारक होती, तरी शरद पवारांनी ती पाठीशी घातली, पोटात घातली. ही शरद पवारांची चूक होती.